मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज 17 जानेवारीचा दिवस आणि 17 जानेवारीच्या दिवसामध्ये ज्यांनी आर्थिक सहाय्य या स्पर्धेला केलेला आहे ते एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय राजूजी पाटील अर्थातच राजू मामा यांच्याकडून 1 लाख रुपयाचं कॅश या ठिकाणी आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। आगरी प्रीमियर लीग पर्व 4च्या कमिटी मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत आणि वाढदिवसाच्या त्यांना कोटी कोटी शुभेच्छा असतील। तसेच सुभाषदादा पाटील पालघर नगर परिषद नगरसेवक यांचा सुद्धा आज वाढदिवस पाहायला मिळतो। त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील समस्त आगरी बांधवांकडून। JRT संघाचे संघमालक जतीन पाटील यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे। त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा असतील। जोरदार टाळ्या होत्या। आज ग्रँड फिनाले चा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल। दोन संघांमध्ये एक कडवी लढत कडवी झुंज। स्टार्ट ऑफ द मॅच अजित पुत्रन अँड जय पवार यांना सुद्धा ऑल द बेस्ट असेल। पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहू शकाल। पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सरळ चेंडू निघून जाईल ऑफ साइडला। तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते। 9:53 पहिला चेंडू आजच्या दिवसामध्ये फेकला गेलाय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर ओम साई बिलिव्हर्स सरपाडा संघाचा संघमालक आणि तसेच क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचे संघमालक आपण आयोजकांशी संपर्क साधा। पहिला चेंडू 9:53 पहिल्या चेंडूवर प्रफुल्ल गावड यांच्या बॅटमधून एक धाव येत असताना आपण पाहू शकतात। प्रशांत प्रकाश तरे ड्रोन कॅमेरा माकणे यांच्या माध्यमातून फ्री मध्ये दिलेला आहे। त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद। ऑन साइडला फक्त हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं। एकदा वर्जित केली जाते। राहुल पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। चिंटू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा ऑल इज वेल। पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे। पुन्हा एकदा गोलंदाज आशिष वजे। अप्रतिम गुड डिलिव्हरी। ही ताकद आहे आशिष या गोलंदाजाची। अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं हे मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं। मॅन फ्रॉम धुकटन उत्साह खेळाडू आपण पाहू शकाल। रुपेश पाटील पोलीस दलात जे कार्यरत आहेत माकणे या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। माकणे वॉरियर्सचे संघ मालक म्हणून ज्यांची ओळख या स्पर्धेमध्ये। ऑफ साइडला तंत्रशुद्ध फटका फक्त हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने खेळला गेला। नरम हाताने खेळला गेला होता। बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग या ठिकाणी करताना आपण पाहतोय प्रफुल्ल गावड। ही ताकद आहे प्रफुल्ल गावड यांची। तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारे खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते। रत्नकांत पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 3 धावा। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्तीवर झालाय। ऑन साइडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट लेग गलीला चेंडू मात्र निघून जातोय। स्वप्नील अर्थातच भावेश या ठिकाणी फेकी करतात। तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते मॅन फ्रॉम बहाडोली। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 4-5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय। स्वरांगी शिवतेज वॉरियर आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजेसाहेब धुकटन यांचा संघ पाहायला मिळतो। विक्रम पाटील आणि प्रमोद घरत हे मेंटॉर आहेत पारगाव। पमे या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 4 धावा या फलकावर। या वला कट केला जातोय। चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिजनला। तेवढंच चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण ब्रिलियंट फिल्डिंग। एकदा वर्जित केली जाते। एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल। एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 5 या धावसंख्येवर। आगरी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आज शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकाल। पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये नूतन नगरीच्या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेचे रंग उधळले जात आहेत। मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच आगरी प्रीमियर लीग 2021। घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। वेलकम संतोषजी गरज सल्लागार जे पारगावरून या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत। या ऐकूया आपण डिस्क जॉकीला। आगरी जिगरी नूतन नगरी
थँक्यू वेलकम बॅक. सुंदर डीजे वाजंत्र आपल्याला पाहायला मिळतं. श्रवण इंद्रियांपर्यंत या विविध प्रकारची गाणी अग्री बांधवांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 5. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकांमध्ये 5 धावा. पहिले षटक हे साम्राज्य गाजवलं. पॉवरफुल गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये. तो गोलंदाज पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण आशिष वजेच्या माध्यमातून मॅग्निफिसंट बॉलिंग. पहिले षटक कंप्लीट झालंय. 888 जो आपण पाहतो स्वरांगी या ठिकाणी उपस्थित आहे. 8 ऑगस्ट आणि 2008 अर्थातच 888 आपल्याला पाहायला मिळतोय. हा आकडा लक फॅक्टर म्हणून आपण पाहतो. स्वरांगी वॉरियर्स या संघासाठी स्वरांगी शिवतेज वॉरियर्स यंदाच्या वर्षात पाहायला मिळतो. विक्रम पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एक रिस्क घेण्याचा प्रयत्न केला. कारण आयुष्यात मित्रांनो जोखीम पत्कारा. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून जडणघडण पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पहिला ऑफ कटर चेंडू होता. सुरेख पद्धतीने नकल चेंडू पाहायला मिळाला. ही गौरव किनीची खासियत आहे. मॅन फ्रॉम भामटपाडाचा हा खेळाडू पाहायला मिळतो. कित्येक वर्ष आपल्या भामटपाडा संघातून खेळताना पाहायला मिळाला. अनुभवाचा खजिना. अनुभवाची पाठी मात्र भरीव आहे. थोडंसं समोरून जरा बाजूला व्हा. जे काही डिस्कस करायचं आहे योगेशजी तरे जे काही डिस्कस करायचं आपण सेटच्या पाठीमागे डिस्कस करा. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि 6 धावा फलकावर. संजयजी किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतो राहुल पाटील सुंदररित्या मात्र चेंडूला या ठिकाणी वळवलं जातोय. 4 धावांकरता गुड टायमिंग. सुंदर फटका पाहायला मिळाला. 4 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर 10 धावा या फलकावर पाहायला मिळतात. स्टार्ट चांगली झाली. आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते राहुल पाटील एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा खेळाडू आहे. चिंटू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. त्यांचं सुद्धा आर्थिक साह्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव किनी आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पहिला ऑफ साईडला आशिष वजे झेल सोडतायत. त्या ठिकाणी कॅच ड्राफ्ट होताना कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते. कारण जेव्हा 38 सर्कलमध्ये तुम्ही अर्धवर्तुळाकारमध्ये असतात त्यावेळेला दक्ष असावं लागतं. विदिन सेकंदामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 11 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 11. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गौरव किनी आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने राईट टर्म राऊंड विकेट. अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. चौकार आल्यानंतर स्वतःला या ठिकाणी सिद्ध करताना आपण पाहू शकाल. म्हणून म्हटलं जातं चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी संधी आहे जी आपल्याला सातत्याने मात्र संधी देत असते. पुन्हा एकदा गौरव किनी आपल्या गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. यावेळेला पाहिला खडेकडे स्ट्रोक जरूर खेळला गेलाय. पायाचा झेल होऊ शकेल का. मात्र पुन्हा एकदा कॅच ड्राफ्ट. मात्र झेल सोडण्याचा सिलसिला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सोडण्याचा परिणाम येणाऱ्या चेंडूंवर मात्र गोलंदाजाचा कर्दन काळ जरूर पाहायला मिळतील. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते. जेव्हा जेव्हा झेल सुटले तेव्हा मात्र आपण पाहिलं तर खूप काही विक्रम रचले गेलेत आणि विक्रम हे मात्र मोडण्यासाठीच पाहायला मिळतात आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील का. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 13 धावा 13 रन. 6.50 ची सरासरी योग्य आहे का तर आतापर्यंत तरी योग्य नाहीये. कारण 10 ची सरासरी ही मात्र खूप मायने राखते टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये. कारण फास्ट क्रिकेट झालंय आताच्या काळात. जर आपण पाहिलं तर टेनिस चेंडूने मात्र खूप फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतले गेले. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. 2 झेल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सुटले जात आहेत. जसं अजिंक्य रहाणेने मात्र काळजीवाहू कर्णधार म्हणून ज्याला टायटल दिलं गेलंय डोंबिवलीकर ज्याने झेल सोडल्यानंतर लाबू शेनने काही जबरदस्त शतक झळकावलं गेलं. हे ज्वलंत उदाहरण आहे ब्रिस्बेनच्या गाबाच्या खेपट्टीवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 धावा 13 रन्स.
कालच्या दिवसात पावसाने मात्र हजेरी लावली गाबाच्या मैदानात ब्रिस्बेनच्या ऑस्ट्रेलियामध्ये आणि 35 षटकं मात्र खेळली गेली नाहीत. 65 धावांवर 2 गडी बाद झाले. रोहित शर्माचा बेजबाबदार फटका सुनील गावस्कर यांनी मात्र टीकास्त्र केलं. यावेळेला ऑफ साईडला सुंदर फटका आहे परंतु तेवढा सुंदर झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. वन मॅन्स फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतोय तो क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीयेत. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट या ऐकूया. तत्पूर्वी आपण सुमधुर संगीत. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवल. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवल. तुफान माजवल. या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवल. थँक्यू डिझो थँक्यू. वेलकम रोहन. आपलं हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 रन्स 13 धावा. जो प्रेक्षक वर्ग झेल घेईल बाउंड्री लाईनच्या बाहेर फक्त ऑनली पब्लिक यांच्यासाठी मात्र RG11 बहाडोलीचे प्रोप्रायडर जगदीश पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. त्या प्रेक्षक वर्गांना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. इंटू द गॅप मध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या दुहेरीने फलक पुढे सरसावतोय आणि जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा संदेश पाटील घाटीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपस्थित झाले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आशिष वजय. धावांची गती 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. ड्राईव्ह केला जातोय चेंडूला. तत्पूर्वी 2 धावा येऊ शकतील का पायाचं फेकी येईपर्यंत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. भावेश पाटील मॅन फ्रॉम टेंबोडीचा हा खेळाडू तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा खेळाडू आहे. कारण प्रत्येक खेळाडूला मात्र जिम्मेदारी. जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो तर जबाबदारी. आणि जबाबदारीचा टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीच थकत नसतो. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. कारण आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध आहे ते म्हणजे कष्ट. ऑफ साईडला बॅकफुटला जाऊन मात्र फक्त चेंडूला पंच केला जातो. यावेळेला बॅकफुट पंच आशिष पाटील. थोडंसं मात्र यावेळेला फंबलिंग जरूर झाली होती परंतु पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने JVR टेंबोडी या संघाची स्थिती जर जाणून घेतली तर 18 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेतन पाटील यांना मी विनंती करेन की पाण्याची व्यवस्था करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतिम बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना ऑन ड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का मात्र एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करून मात्र फेकी करतायत. तत्पूर्वी भावेश पाटील सुखरूप आपल्या क्रीज मध्ये 2 धावा येत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 रन्स 20 धावा. धावांवर लगाम लावलाय. अंकुश लावलेला आहे परंतु सिंगल डबलला कन्वर्ट करतायत प्रफुल्ल गावड. सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगितलं जसं मात्र आपण पाहतो मुंबई ही आपण लोकल जी आपल्याला पाहायला मिळते ती संजीवनी आहे. तसंच क्रिकेटमध्ये एक एक धाव मात्र ही आपण पाहतो की संजीवनी म्हणून ओळखली जाते. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. चिराग. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 21 धावा 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण केलं. कोणत्याही प्रकारचे जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले नाही. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान पाहायला मिळाली. आशिष वजे यांनी आपल्या बोटांतील जादू सहजता सुंदरता काय असते गोलंदाजीमध्ये ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल ठरला गेला. 3 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा 7च्या सरासरीने आपण पाहू शकाल.
3 षटक 21 धावे या फलकावर पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा अग्री प्रीमियर लीग 2021. अग्री लय जिगरी आमचा अग्री लय जिगरी अग्री लय जिगरी आमचा अग्री लय जिगरी शेतानं राबतय उन्हानं तापतय करतय मोलमजुरी चेतन पाटील पुण्याचं काम करताना पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करतायत. आमच्या मुख्य मंचावर सातत्याने 7 दिवस पुण्याचं काम केलंय, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगले स्टँड, 2 आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर अनुराग चव्हाण मॅन फ्रॉम कमारे अँड राहुल कुंभार मॅन फ्रॉम पालघर. अंकुश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. माकणीवारीचे संघ मालक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. अत्यंत दर्जेदार मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. देवानंद वजे यांच्या उपाध्यक्षतेचं भार मात्र 4 वर्ष सांभाळताना त्यांची फॅमिली आज या ठिकाणी उपस्थित झाले. सहकुटुंब सहपरिवार. मनोर प्रीमियर लीग 22 फेब्रुवारीपासून मात्र त्या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. त्यांचे अध्यक्ष आहेत मनोर प्रीमियर लीगचे संदेश पाटील, संतोष घरत, वैभव घरत, प्रफुल्ल घरत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 रन्स 21 धावा. तर या सामन्यापासून आपण पाहतो प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल, याची दखल घ्यायची आहे. जर तो सक्सेस झाला तर पुन्हा एकदा मात्र त्याचा बेनिफिट पुन्हा एकदा मिळेल. या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे, कारण आज अत्यंत महत्त्वपूर्ण सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 21 धावा, 21 रन, 3 षटकांचा खेळ झालाय. 7ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. आमचे लाडके क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कारण जसं म्हटलं जातं अशक्य ते शक्य करून दाखवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव गोष्ट कोणती असेल मित्रांनो, तर ती प्रेरणा. समर्थक आमचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला वळालेत. महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. अत्यंत दर्जेदार प्रतिष्ठेची मानाची स्पर्धा म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्हा म्हटला तर 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं पालघर जिल्ह्यामध्ये. चला रिव्ह्यू नसेल लक्षात घ्यायचंय. जे काही चाललंय ते पहिल्या दिवसापासून तेच मात्र आतापर्यंत अद्यावत करावं लागेल. चला स्टार्ट ऑफ द मॅच. रिव्ह्यू नसेल याची दखल घ्यायची आहे. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर
21 धावा 21 रन्स. दिलीप पाटील खानिवडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एक लेजंड क्रिकेटर आहेत, 40+ हाताळतात. यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर होता. जय पवार एक्सरसाइजचा मौका मिळाला, वाईटचा इशारा येतो एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 22 रन्स. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेला. परवापासून पुन्हा एकदा मात्र रॉकी ग्रुप चषक या विटी लाईन च्या सर्व क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा खमंग मेजवानी असेल. ती त्या स्पर्धेची 1,25,000ची स्पर्धा येते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑफ साईडला कट केला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला होता. बॅकफुटला जाऊन मात्र बॅकफुट पंच ज्याला म्हटलं जाईल त्या पद्धतीने मात्र एक धाव वर्जित केली जाते. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 23 रन्स, 23 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहतोय. सातत्याने ही स्पर्धा 4थं वर्ष आहे. जगदीश पाटील यांच्याकडून आर्ची 11 बहाडोली यांच्याकडून प्रेक्षकांना मात्र सुवर्ण संधी असेल. 100 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केला जातोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. फ्लॅट 6. काका हलवाई षटकार. 6 धावा. जरागिरी खवलला कोली खवलला तुम पलला कागलैला कोली खवलला तुम पलला कागलैला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. धावसंख्या 29, 29 धावा या फलकावर. प्रथमेश याच्या गोलंदाजीवर अटॅकिंग फलंदाजी प्रफुल्ल गावड एका साईडला पाहायला मिळतात. तर भावेशच्या बॅटमधून सुंदर फटका पाहायला मिळाला. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब पाहायला मिळाला. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है. आणि सुंदर फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकतात. महिला कक्षांमध्ये सुद्धा या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित झालेले आहेत. तर महिला वर्गांचं सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कमिटीच्या वतीने. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. तंत्रशुद्ध फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. टेक्निकली साऊंड सिस्टम कसं असावेत स्ट्रोक हे मात्र या ठिकाणी भावेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतात. तर प्रफुल्ल गावड एका साईडला लेजंड क्रिकेटर आहेत. भरपूर वर्ष आपल्या जीवनामध्ये हारजीत पाहिल्या, उन्हाळे पावसाळे पाहिले, खास करून जर आपण पाहिलं तर चढ उतार पाहिले आणि संकटाच्या नद्या पार करणारा प्रफुल्ल गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम जगदीशजी पाटील, ज्यांचं आम्ही अनाउन्समेंट केलं होतं आर्ची 11 बहाडोली कडून. मात्र प्रत्येक प्रेक्षकांसाठी मात्र झेल टिपतील बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांना 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. धावांची गती फलकावर 30 धावा. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स, देवानंद कृष्णा वजेसाहेब तसेच विक्रमजी पाटील, प्रमोद घरात टीम मेंटॉर आहेत. पम्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु चेंडू खूपच बाहेर असल्या कारणानं जय पवार आउटसाइड दिले. एक स्टंप एकदा वर्जित केली जाते. एक्स्ट्रा स्वरूपात मात्र धावसंख्या अवांतर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 रन्स. 31 धावा या फलकावर पाहायला मिळतात. प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. महिला वर्गाने जर झेल टिपला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. जगदीश पाटील आर्ची 11 बहाडोली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सेफ झोनमध्ये असेल. दुरून मात्र क्षेत्ररक्षक आशिष पाटील पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी चेंडूला कलेक्ट करेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 32 धावा. चेंडू फेकून झालेत. आकाश पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. कृष्णा वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. देवानंद वजे यांचे पिताश्री क्रिकेटवरचा अफाट प्रेम जिव्हाळा सातत्याने जपताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 32 धावा. चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 4. पुन्हा एकदा गोलंदाज. सबमरिंग डिलिव्हरी, मॅग्निफिसंट एक्सलंट डिलिव्हरी पाहायला मिळाली.
चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने प्रथमेश मात्र यावेळेला परिवर्तन करतोय आपल्या गोलंदाजीत. गौरव तरे या ठिकाणी उपस्थित होत आहे. GT माकणे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या 32 रन 32 धावा 5 चेंडूचा खेळ झालाय. प्रथमेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. रनअप चांगला आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर. ज्या पद्धतीने ऍक्शन आपण पाहिली तर रन ज्या पद्धतीने पाहायला मिळतं अप्रतिम, तेवढंच डिलिव्हर्ड चेंडू अप्रतिम पाहायला मिळतात. नॅचरल गोलंदाजी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने प्रथमेशला पाहिल्यानंतर ब्रेटलीची आठवण येईल अशा प्रकारचं त्याचं रनअप आपल्याला पाहायला मिळतं. ऍक्शन पाहायला मिळते, तुलना करू शकत नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर 33 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय JVR टेंबोडे. या दोन संघांमध्ये स्वरांगी शिवतेज वॉरियर्स या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबळ. एंटरटेनमेंट होत नाही या मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. पहा कमिटी लय सुंदर, अध्यक्ष भाई सागर. पहा कमिटी लय सुंदर, अध्यक्ष भाई सागर. किशोर वजे हा खजिनदार, संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार, संजय किणी हा सल्लागार. वाघाचा छावा आपला देवा, वाघाचा छावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला, वाघाचा छावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 33 धावा 33 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. एका साईडला JVR टेंबोडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विनय किनी, राहुल पाटील, जितेंद्र पामाळे. अप्रतिम आपण पाहू शकाल ही स्पर्धा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. ती 7व्या दिवसावर येऊन टेपली गेले. अत्यंत दर्जेदार मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. धावांची गती फलकावर 33 रन्स 33 धावा. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर अजित पुत्रन या ठिकाणी वळताना फाईटचा इशारा येतोय योगेश बाबूच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 34 धावा 34 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकता आमच्या साईड स्क्रीनवर. आज स्टेज खूप चांगल्या प्रकारचा सजवला गेलाय. पूर्णपणे बलून आपण पाहू शकतायत रंगी बेरंगी. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग झालाय. भावेशचा हा फटका एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? स्वतः प्रफुल्ल गावड यांना माहिती आहे सॅक्रिफाईस करावंच लागेल आणि या ठिकाणी समंजसपणा घेत आहेत आणि स्वतःला मात्र या ठिकाणी बाद होत असताना याला म्हणतात कॉम्प्रोमाइज. समंजसपणा खूप महत्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 35 रन्स. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. आम्ही आगरी आगरी, आम्ही आगरी आगरी, हव सगळं लई भारी. आम्ही आगरी आगरी, हव सगळं लई भारी. करतो मेहनत जीवापरी, ठेवून भरोसा देवावरी. आम्ही आगरी आगरी, हव सगळं लई भारी. आम्ही आगरी आगरी, हव सगळं लई भारी. थँक्यू वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. थोड्याच वेळात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बदल होईल. दशरथजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. मनोजी पाटील यावेळेला स्विच हिटचा फटका, जबरदस्त क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला. टेंबोडे गावातील छावा आणि भावेश पाटील याच्या बॅटमधून आल्या 6 धावा. व्हॉट अ शॉट. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवलं. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवलं. तुफान माजवलं. या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवलं. या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवलं. स्विच हिटचा फटका कसा खेळावा याचं परिपूर्ण मात्र प्रत्यय देत असताना षटकाराने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल
धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 41 रन्स, 41 धावा. आणि आयुष्यात नेहमीच म्हटलं जातं की दोन गोष्टी कधीच वाया घालवू नका मित्रांनो. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये फुलटॉस चेंडू आलेला हा वाया कधीच घालवायचा नसतो. आणि तेच वाक्य मात्र भावेश पाटीलने या ठिकाणी सूचित केलं. चेंडूला फेकून दिलं डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये स्विच हिटचा फटका क्लीन अँड क्विट आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला मात्र 6 धावांत रूपांतर केलं. सुपर स्ट्रोक. धावांची गती जर आपण पाहिली तर JVR टेंबोडी या संघाची तब्बल जाऊन पोहोचते 41 रन. जबाबदारी काय असते हे भावेश पाटील जाणतोय. न्यू मॅन इन ऑन द क्रीज मिस्टर संजय घरत, मॅन फ्रॉम शिवनसई. यावेळेला बॅटची एज जबरदस्त. योगेशने मात्र परिवर्तन केलं. परिवर्तन ही काळाची गरज आहे. आणि यावेळेला भावेश पाटीलला प्रश्न विचारला. बॅटचं एज लागून मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. खऱ्या अर्थानं प्लेड ऑन. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय निराश नाराज हतबल मनाने मात्र या ठिकाणी षटकार खेचण्याच्या तयारीत पुन्हा एकदा होता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं मिस टायमिंग झालं आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. या ऐकूया तत्पूर्वी आपण सुमधुर संगीत. जरागिरी खवलला कोणी खवलला तुम पलाला जागा नाही ना खवलला तुम पलाला जागा नाही ना. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 41 रन्स, 41 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. षटक क्रमांक आहे ते 5वा. योगेश अर्थातच बाबू मॅन फ्रॉम बहाडोलीचा हा खेळाडू हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. जिद्द कसब कला कौशल्य या ठिकाणी घेऊन येत असताना प्राक्तन किनी छोटा पॅक बडा धमाका. मॅन फ्रॉम शिवनसई प्राक्तन सचिन किनी. लेदर क्रिकेटचे धडे गिरवतोय संजय घरत यांचा नेहमीच सपोर्ट असतो या खेळाडूला. कारण दोन्ही खेळाडू एकाच संघातून बिलॉंग करताना वसई तालुक्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर योगेश बाबू कशा पद्धतीने त्याला सामोरे जाईल, षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं, बदल कसा घडवायचं हे योगेशने दाखवलं. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हा झेल खूप महत्वपूर्ण, परंतु तिथपर्यंत आशिष वजय पोचत नाहीयेत. बॅकअप चांगला मिळतोय पंकज याच्याकडून. मॅन फ्रॉम पारगाव. धावांची गती 2 ने पुढे सरसावून JVR संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. आकाश पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत आहेत की 43 रन्स, 43 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुपर मॅच. आमचे क्रिकेट प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 43 रन्स, 43 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रिस्क घेण्याचा प्रयत्न केला, एकदा वर्जित केली जाते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर JVR टेंबोडी या संघाची 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटने मात्र खूप उंच उत्तुंग भरारी घेतले. फिनिक्स पक्षाप्रमाणे या टेनिस चेंडू आपण पाहतोय 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. असा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं न्यायालयाला बाकीचं काम पंचांवर सोपवलं. अजित पुत्रन या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 45 रन्स, 45 धावा. काल रोहित शर्मा चांगल्याच प्रकारची सुरुवात केली होती, परंतु एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा मोहात गेला आणि फलंदाज फसला गेला. आणि सुनील गावस्कर यांनी मात्र टिकास्त्र आणि त्याला सडेतूर उत्तर दिलं ते रोहित शर्मा हिटमॅनने. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न संजय घरत. मात्र या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल यष्टीरक्षक प्रवीणला. आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या फलकावर 47, 47 धावा. यानंतर होणारा सामना मातोश्री टायगर्स सरपाडा वर्सेस शौर्य वॉरियर्स भामटपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या षटकानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रेझेंट राहा.
खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून नवीनजी घरत ॲडव्होकेट या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. क्रिकेटवरचं अफाट प्रेम, एक चांगलं व्यक्तिमत्व कांद्रे भुरे त्यांनी आर्थिक सहाय्य या स्पर्धेला सुद्धा केलेलं आहे. 5 षटकांचा खेळ. योगेश तरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, सल्लागार आहेत. टेंबोडेच्या मैदानात अध्यक्षपद म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली माजी अध्यक्ष राहिलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 47 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 2 संघांमध्ये कडवी झुंज, कडवी लढत. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांना शुभ सकाळ. पाटील नेटवर्क कालच्या दिवसांपर्यंत 4,50,000 व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळाले होते या स्पर्धेला. सारंग पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बिरवाडी त्यांचं सुद्धा आज बर्थडे बॉय आहेत, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना, आई एकविरा चरणी प्रार्थना. धावांची गती फलकावर 47 रन. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं स्लॉग ओव्हर, खऱ्या अर्थानं हाणामारीचं षटक. सफाळे संघातील अमन या खेळाडूचा सुद्धा वाढदिवस, त्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. या वेळेला मात्र घुटना टेक सिक्सर देख 6 धावा. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट. काका हलवाई षटकार. फरफर करतय झेंडा यो आगरी समाजाचा, अरे फरफर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. साऱ्या गावामंदी नाव गाजतय जनार्दन मामाचा, साऱ्या गावामंदी नाव. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 53 धावा. JVR टेंबोडे या संघाची स्थिती पाहायला मिळते. $53 रन्स, 53 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर प्राक्तनकिनी, म्हणूनच मी म्हटलं होतं छोटा पॅक बडा धमाका. ॲबिलिटी आहे या खेळाडूकडे, पोटेन्शियल आहे, क्षमता असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हरहुन्नरी हरपन मौला खेळाडू प्राक्तन सचिन किनी. गौरव सारख्या गोलंदाजावर मात्र अटॅकिंग मूडमध्ये या वेळेला गौरव खजिना आहे अनुभवाचा. अनुभवाची पाठी कोरी नाहीये. यावेळेला भरीव आपल्याला पाहायला मिळते, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं भारतीय संघ मात्र नव्या उमेदीने मात्र सर्व नवतरुण खेळाडूंचा भरणा असलेला, कारण जे संघ पाहायला मिळाले ऑस्ट्रेलिया, आणि ऑस्ट्रेलिया संघासमोर मात्र जबरदस्त धमकम गोलंदाजी केली. वॉशिंग्टन सुंदर आर अश्विनची जागा स्वीकारली. यावेळेला फुलटा चेंडू आहे, मिस टायमिंग, इन दी एअर. चेंडू हवेत, नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा. प्राक्तन किनी तिसऱ्या धावेसाठी निघाले. धाव करता करता या वेळेला मात्र रेसमध्ये धावतायत. अशा पद्धतीने आपण पाहतोय चित्त्याची दौड. चित्त्याच्या चपळाईने एक रन्स किती या वेळेला इम्पॉर्टंट आहे हे प्राक्तन किनी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या आकाश पाटील आम्हाला दर्शवतात की 56 रन 56 धावा. मोरिया स्पोर्ट्स सफाळे यांच्याकडून मात्र मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट उत्तम बागुल यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. या मॅच नंतर आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत, कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. यावेळेला करण्याचा प्रयत्न यासाठीच अट्टहास केला असावा, परंतु चेंडू हवेत आहे. नीर सारखा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम टेंबोडे फलंदाज या ठिकाणी बाद होताना संजय घरत. बॅक टू द पॅव्हिलियन. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 56 रन 56 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वेलकम सचिनजी तारे, आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 56 रन 56 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. भावेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मॅन फ्रॉम नवसाई. पुन्हा एकदा गौरव किनी आपल्या गोलंदाजी मार्कआउट प्राक्तन समोर यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफ कटर चेंडू पाहायला मिळतोय.
एकदा वर्जित केली जाते, धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन या ऐकूया आपण डीजेला. अध्यक्ष भाई सागर पहा कमिटी लय सुंदर. अध्यक्ष भाई सागर किशोर वचे हा खजिनदार. संजय किणी हा सल्लागार. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 57. 57 धावा या फलकावर. गौरव किनी क्लास गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं हे ठाऊक असताना कृपेश पाटील अर्थातच गोट्या या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. सुपर बॉलिंग अप्रतिम. कौतुक करेन गौरव किनी यांचं. 6 षटकांचा योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 6 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 57 धावा. 58 धावांचं लक्ष्य असेल स्वरांगी शिवतेज वॉरियर्स या संघासमोर. आज पारगावकर मात्र स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघाला खूप कॉपरेट करण्यासाठी मोरिया स्पोर्ट्स सफाळी टी शर्ट ज्यांनी मात्र मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी उत्तम बागोल. मी खजिनदार या स्पर्धेचे किशोरजी वजे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उत्तम बागोल यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. 6 षटक फेकून झाले. 57 धावा फलकावर पाहायला मिळतात. 58 धावांचं लक्ष समोर असेल. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा टिट फॉर टॅट. मात्र 58 धावा कशा पद्धतीने होतील अभि नाही तो कभी नाही. मात्र हे करावंच लागेल. यशाचा सोपा मंत्र आहे मी हे करणारच, मी हे करू शकतो. आलेले सर्व आगरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले समस्त परिवारांबरोबर त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. 2 संघाचे संघ मालक या ठिकाणी आगरी प्रीमियर लीग 2021 वर्ष 4थ्या स्पर्धेसाठी या स्पर्धेसाठी मैदानासाठी जागा जेसीबी ट्रॅक्टर रोलर दिले आहेत. ते म्हणजे दाते आहेत साई दत्त एंटरप्राइजेस सफाळे व राजेश बंटी मात्रे उपसरपंच सफाळे लेजंड क्रिकेटर. तसेच बंटीदादाकडून 11,000 रुपये देणगी मात्र स्वरूपात मिळाली. श्री प्रणय चंद्रकांत तरे माकणे पाणी मोठे बॉटल्स त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. श्री संदीप सुरेश तरे माकणे जेसीबी त्यांच्याकडून स्पॉन्सर या ठिकाणी केलं गेलं. श्री रमेश आप्पा पाटील कपासे जेसीबी व रोलर. श्री चेतन पाटील अगरवाडी व्यासपीठावरील पाणी जे मात्र VIP बॉटल्स आपल्याला पाहायला मिळाल्या. श्री मुकेश मोहन पाटील माकणे खेपट्टी आखून दिली. श्री अजित जगन्नाथ गावड माकणे स्पर्धेसाठी सर्वतोपरी मेहनत ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. श्री प्रशांत प्रकाश तरे माकणे ड्रोन कॅमेरा त्यांच्याकडून उपलब्ध झाला. या सर्वांचं या दात्यांचं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. म्हणूनच म्हटलं जातं एकाने स्पर्धा भरवली जात नाही. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते मित्रांनो. त्यासाठी युनिटी स्ट्रेंथ एक हे सामर्थ्य गणलं जातं. सुदेजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व बहाडोली गावातून वेलकम सुदेजी पाटील आपलं हार्दिक स्वागत. चला 2 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण नाणेफेकीचं कौल त्या ठिकाणी करणार आहोत. मी आदरणीय सन्माननीय कृष्णाजी वजय साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल होईल. आलेले सर्व अग्री बांधव चला दोन्ही संघाचे कर्णधार मी कृष्णा वजे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. मी मनोजजी पाटील यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जावं. शौर्य वॉरियर्स भामटपाडा MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर संजय किनी यांचा संघ पाहायला मिळतो. तर एका साईडला पाहायला मिळेल मातोश्री टायगर्स सरपाडा जयेश पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल. या पण तर यावेळेला आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तुमच्या समोर जॉईंट होतील पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकाल मनोज पाटील.
चला सरपंच संघाचं कर्णधार या. मातोश्री टायगर सरपडा. हॅलो हॅलो. नेहर पाटील यांचे पिताश्री अनंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. टेंबोडे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चांदीपूरून एबीएन स्पोर्ट्स ब्रँडचं या ठिकाणी प्रोप्रायटर भरत गावड या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम भरतजी गावड. दीपेश कडू या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. तर नाणेफेक होते. आदरणीय सन्माननीय कृष्णाजी वजे साहेब इथे उपस्थित आहेत. 2 कर्णधार जोडले गेलेत, भावेश आणि कल्पेश. कोण बोलणार? छापा. तर इथे काट आलेला आहे. भामटपाडा हा संघ नाणेफेक जिंकतोय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर असूनच तवा. कल्पेश काय दिसत क्षेत्ररक्षण समोरच्या संघ कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-55 रोखायचा प्रयत्न करू आम्ही. एकंदरीत आज शेवटचा दिवस आहे. क्वालिफायर झालेले आहेत संघांमध्ये. तर नक्कीच या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आगरी हे 4थं वर्ष सर्वात नियोजन आयोजन उत्कृष्ट आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा असतील तुला या सामन्यासाठी. एक मिनिट. मैदानाच्या स्टेजच्या लेफ्ट साईडला, स्टेजच्या डाव्या साईडला ज्या 4 व्हीलर 2 व्हीलर उभ्या आहेत त्या कृपया काढायच्या आहेत. कृपया स्टेजच्या मागे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तिथे सर्व गाड्या लावायच्या आहेत. खेळ थांबलेला आहे त्याच्यासाठी. कृपया ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी कृपया तिथून काढून टाकायच्या आहेत. तर 6 षटकांचं या ठिकाणी धावतं समालोचन घेऊन येतील. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. मी दशरथजी पाटील सरांना विनंती करेन, आपण शब्दांची तोफ कोणाकडे असेल, मात्र अग्री बांधवांना आज वेगळं समालोचन ऐकायला मिळेल. पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन ज्यांनी मात्र प्रसिद्धी मिळवले असे दशरथ पाटील सर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. कृष्णाजी वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान मी खजिनदार किशोर वजे यांना विनंती करीन, आपण आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. कृपया ज्या गाड्या हटवा, नाही तर आमच्या शब्दात आम्ही बोलू. मग जरा आमचा आवाज मळू द्या जरा. प्रफुल्ल पाटील पिपी, कारण तिकडे आहे कंटेनमेंट झोन. या ठिकाणी पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा अग्री प्रीमियर लीग 2021-21. मी धन्यवाद देतो देवानंदजी वजे असतील, सागर घरतजी असतील आणि तमाम, तसेच आमचे प्रमोदजी शेडगे असतील, त्यांच्या माध्यमातून सपाळे गावामध्ये म्हणजे दुसऱ्यांदा लॉन्च होतोय. तर जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. अतिशय भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटचा कुंभमेळा, मानाची स्पर्धा. लालबागच्या राजानंतर यांचा नंबर लागतो.
कारण मी पहिल्यांदा बघतो की सकाळपासून महिला लेडीज आहेत. कारण मी बऱ्याच ठिकाणी जातो महाराष्ट्रामध्ये, महिला कधी तोंड पण बघत नाही, उलट शेव्या घालणार. त्याच्यात आमचा पण बायकोचा नंबर लागतो. कारण स्वतःचं स्वतःने बोलावं. पहिला सामना, पहिली धुमत, चक्री, चकमक, जुगलबंदी, आतषबाजी, हमरी तुमरी, रस्सीखेच, कलगीतोरा, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाळी, रणकंदर, रणफेरी. 58 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक रंगतदार सामना, अटी तटीचा, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. कारण ज्याच्यासाठी आम्हाला बोलवलंय, कोणी निंदा कोणी वंदा, असं समालोचना आमचा धंदा. राग म्हणा का, मी पण आगरी आहे. आय एम ऑल्सो आगरी फ्रॉम नवी मुंबई. तर पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार, बॉलिंग मार्कर, पहिला तेज तर्रार खोकार गोलंदाज राहुल. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण कधी कोणाला कळणार नाही. आणि हा पहिला चेंडू, शॉर्ट पे चेंडू, अप्रतिम फटका, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आणि हा पहिला चौकार. यस, जबरदस्त टायमिंग, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या 4 वर. पहिल्या चेंडू पासून आक्रमण केलेली पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज, मरम्मत. पहिल्या चेंडूवर घामटा काढला. धावसंख्या 4 वर. बिनबाद 4. इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. आणि हा चेंडू पुन्हा यस, अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करतो गोलंदाज. पहिला तरी चौकार असला, नंतर मात्र कमबॅक करतो. बघूया चांगली डिलिव्हरी, बघूया डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 4 वर. एक रंगतदार सामना, दोन्ही संघ तुल्यबल, बलाढ्य, अव्वल, दिग्गज, मातबर, निष्णात, तरबेज, पटाईत, सराईंगत, पारंगत, वाकबगार संघ. एक अटीतटीचा सामना, बघूया हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. वैयक्तिक पहिलं षटक राहुल यांच्या पटोळीमधलं. आणि हा पुलटा चेंडू पुन्हा यस, चेंडू काल मेडॉनच्या दिशेनं. टायमिंग मात्र जमाने. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये, धावसंख्या फैलावली, धावसंख्या 5 वर. बिनबाद 5, 5 रन. अतिशय चांगलं आयोजन. रतनबुवा स्पर्धेस तोडीस तोड अशी ही स्पर्धा, टक्कर देणारी स्पर्धा. पालघर जिल्ह्यामध्ये तमाम आगरी बांधव आणि हा चेंडू पुन्हा यस, तंत्रशुद्ध फटका. बघूया एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 6 वर. मगाशी शेडगे साहेबांनी सांगितलं की 2 गोष्टीचं भान ठेवा. अन्नाचा कण फेकू नका. अन्न नाल्यात फेकते पण दारूचा थेंब टाकणार नाही. बघा तुम्ही, चाटून चाटून ग्लास पिणार. दादा ही वस्तुस्थिती सांगता, वास्तव सांगतोय. तर पुन्हा एकदा तयार राहुल. दादा तुम्ही आमच्यावर लक्ष द्यायचं ना, स्कोरर तुम्ही तिकडं बघा. आणि हा चेंडू यस, आउटसाइड द स्टंप. बघूया नाजूकसा अपील, कॉट बिहाइंडचं. बघूया चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, मीडियम पेसर राहुल. डॉटबॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 4 चेंडू आणि 6 धावा. 58 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय चांगली ध्वनी क्षेपण. तर एका ठिकाणी गेलो मॅचला, सारे धावला त्यांचे माईक. मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. अशी आरास रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी. वैद्य पहिलं षटक राहुल तयार, बॉलिंग मार्कर, मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. पहिला सामना, पहिली लढत. 2 टोळकामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, एरित, सुरस, ईर्षा, चढावर संघर्ष, अहमामिका, काटेकी टक्कर, कडा मुकाबला. राहुल वैयक्तिक पहिलं षटक. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. आणि हा चेंडू पुन्हा यस, गेंद को मारना चाहते थे वाशी में, लेकिन गेंद गई काशी में. जखम मांडीला, इला शेंडीला, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा GST. मोदी साहेबांना बरं वाटेल, कारण त्याच्याशिवाय सरकार चालत नाही. दादा राजकारण नाही. आता साला आमचा प्रताप सरनाईक व्हायचा म्हणजे आम्हाला ED लागायचा. ओनली एंटरटेनमेंट. षटक क्रमांक पहिला संपुष्टात. पहिल्या षटकात 6 चेंडू आणि 7 धावा. 6. अतिशय चांगलं आयोजन, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, काल्याचा दिवस. ही आली सरपड्याची दिंडी.
कारण ही पंढरी आहे क्रिकेटची. आगरी प्रीमियर लीग 2021 हा जबरदस्त थरार महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली, क्रिकेटची गंगा झाली, क्रिकेटची गटार गंगा. दुसरं षटक प्रगती बदा तयार. नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. अजय घरात, संजय घरात. नाव बरोबर सांगा नसलं 7-12 चुकीचा व्हायचा, कारण शेवटी मग बक्षिसानं मारामार व्हायची. दुसरं षटक तयार. बॉलिंग मार्ग, प्रस्थान, प्रयाण, कूच, गमन, मार्गस्थ, रवाना, मार्गत, क्रमण, संक्रमण. दुसरं षटक, पहिला चेंडू, फर्स्ट डिलिव्हरी. संघाचे धाव संख्या 6 चेंडू आणि 6 धाव. 6 पर रन आफ्टर 6 बॉल. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, जबरदस्त वातावरण, क्रिकेटचा चाललेला मत. आणि हा चेंडू पुन्हा येस ऑन साइड, एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 7, बिनबाद 7 वर. आणि जे आगरी बांधव गाणेले बघूया. जबरदस्त जे मूळ गाणं आहे ते जर तुम्ही ऐकलं तुम्ही थक्क व्हाल. आणि सन्माननीय नाना गुरुजी बघा, क्रिकेटचं बघूया, हौशेला मोल नाही. राईट अँड रॉंग मध्ये हा चेंडू बघूया, अक्रॉस द लाईन खेळतो बघूया. चेंडू डीप मिड विकेटला आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण. संघाची धाव संख्या 9 वर. संजय घरात बॉलिंग मार्गावर आपले वैयक्तिक पहिलं षटक संघाच्या वजनात. दुसरं षटक प्रगती बदल. दुसऱ्या षटकाचा माग काढताना रेटा लावताना छडानंतर तयार बॉलिंग मार्कवर. 5 बॉलांचा रनअप. अतिशय चांगले क्रिकेट, चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, सुसज्ज अद्याप क्रीडा संकुल आणि ड्रोनच्या मार्फत या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे थेट प्रेक्षेपण. आणि हा चेंडू येस आउटसाइड द ऑफ स्टंप. स्क्वेटकट मध्ये पण चेंडू बॅटच्या रडारवर येत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थगित, स्थिमित, कोणती स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल. धाव संख्या 9 फॉर नन, बिनबाद 9. सन्माननीय टेंबडेगावचे अनंत बडे यांचं आगमन पुन्हा या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल बघूया. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. संघाची धाव संख्या 9 वर. या षटकामध्ये मात्र फलंदाज हँग झालेत. चला यापेक्षा कोरोनाचा लॉकडाऊन परवडला. तिथं तरी 2-2, 3-3 गाड्यामध्ये धावत होत्या. दादा अटॅक करायचा आहे, नाहीतर हात चोळीत जावं लागेल, कारण अतिशय मानाची स्पर्धा. सलग 4 वर्षे ज्यांनी उपाध्यक्षपद आमचे देवानंदजी ओझे असतील, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व, आणि पहिल्या क्रमांकाचं आमचे सागर घरत. आणि हा चेंडू शॉर्ट पेच चेंडू अप्रतिम बघूया. आणि चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं बदन. सॉफ्ट डिसमिसल, प्रथम विकेट स्वाहा. डीजे वाघाचा छावा आपला देवा, वाघाचा छावा आपला देवा, उपाध्यक्ष हात हाडला. वाघाचा छावा आपला देवा, उपाध्यक्ष हात हाडला. आगरी वादल कडाडला. धन्यवाद धन्यवाद. डीजे बघूया. आणि पहिला फलंदाज बाद, पहिला गडी करत, पहिला हजरा, पहिला धनका, पहिल्या विकेटचं पतन, प्रवाली गळती, गच्छंती, पहिली विकेट, तडीपार, हद्दपार, जेर बंद, स्थानबद्ध, पहिल्या विकेटची हकालपट्टी, उचल बांगडी. नवीन फलंदाज. संघाची धाव संख्या 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 9. सद्य स्थिती, विद्यमान अवस्था, वास्तविक स्थिती. सकाळी जे सत्र ऐकलं बघूया. प्रमोदजी शेडगे यांचं अतिशय अचूक टायमिंग, ज्याला म्हणतो पुणेरी भाषा. पुण्यामध्ये 4 गोष्टी फेमस आहे, मी नंतर सांगतो. तर संजय घरात तयार. आणि हा पुन्हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप बघूया. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी बघूया. आणि षटक क्रमांक 2 संपुष्ट. या षटकांमध्ये फक्त इनमिन 3 धावा, 1 बळी असं बॉलिंग ॲनालिसिस. गोलंदाजीचं पृथक्करण, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. आगरी खवळलं गाणं लावा. आगरी नेहमी खवळलेले असतात. आता मगाही सांगितलं, जरा गाणी जरा नंतर लावा, की नावं पत्रिकेमध्ये नाव जरी उलटं सुलटं झालं तरी राग काढणार. वर्मा काय करणार. दादा सांगतो सगळ्यांची परिस्थिती हाय. आय एम ऑल्सो अग्री.
कारण आगरी हा असा समाज आहे बघूया जीवाला जीव देणारा. नाही तर ब्राह्मण लोकांची लग्न चौथ्या माळ्यावर, जिथं कोण जेवायला जाऊ नये. इथं साला या गाववाल्यांची पूजा ना भाडोत्र्यांची मजा. पाहुणा उपाशी मिले तर चालतील, पहिली पंगत या भाडोत्र्यांची. पुन्हा एकदा तयार तिसरं षटक प्रगती पथावर. राहुल ज्याचा अंतिम दुसरं षटक आपल्या ठेवणीतला पण ज्यांनी पहिले हॅलो पहिले षटक 6 धावा मोजले होते. दुसरं षटक प्रगती होता 12 चेंडू आणि 9 धावा. अतिशय कमी धाव संख्या, जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य किमान माफक धाव संख्या. 12 चेंडू 9 धावा 1 बाद 9. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कृपया पाणी पाठवायचं प्लीज. आणि हा चेंडू स्वीप करायचा बघूया. पुन्हा एकदा चेंडू जाईल मिळवण्याच्या दिशेनं. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये संघाची धाव संख्या 10 वर. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगले क्रिकेट, हाय व्होल्टेज मुकाबला बिटवीन दिस टू मॅन्स. तेवीस चेंडू आणि 48 धावांची गरज. 23 बॉल्स गो, रिक्वायर 48 रन्स. अजित पुत्रन आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल बघूया. आणि फलंदाज बाद. यस जरागिरी खवलला कोली खवलला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. कोली खवलला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, वाताहत यातायात, दारुण अवस्था, उडालेली तारंबल, हबेल, अंडी, घबर, गुंडी, घसरगुंडी, फटबजिती, रेवडी, खिल्ली, टर, भंबेरी, बोज, वारा, फज्जा, गालन, त्रेदा, तिरपेट. 9 फॉर 2. जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 48 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण आहे. हा टार्गेट चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. अतिशय कठीण आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. गोलंदाज तयार. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदा मिस्टर राहुल. लॉगर वाईट इश मिड विकेट, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑफ, लेफ्ट एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म होत विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा यस मारायचा होता, परंतु बॅटच्या रड बघूया. आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. अतिशय संत खेळ, कुर्म गती, संत गती, मंद गती, कासव छाप, कछुआ छाप, गोगलगाईच्या आवलादीचा खेळ. कारण धावांचं टार्गेट साफ कोलमडलेलं आहे. 21-48. लगातार जर 3 षटकार मारले तर 500 रुपये जयवंत पाटील. आणि कमीत कमी लावताना 500 कारण नाक्यावरच्या लेबरची मध्ये 900 लॉकडाऊन मध्ये. तसेच विकेट हॅट्रिक 500 रुपये सन्माननीय भगवान पाटील. आणि हा पुन्हा दमदार स्ट्रोक्स बघा. असं आहे पैशाची कमाल. पैसे लावल्यावर बघा फटका आला. याला म्हणता मैं मानता हो पैसा खुदा नहीं होता लेकिन खुदा से कम भी नहीं होता. पैसा नसेल तर काय ना म्हणे येडजाव आहे. संघाची धाव संख्या 15 वर, 16 वर 16. पहिला षटकार दमदार स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, वज्र टोळा, भीम टोळा, मुष्टीप्राण. संघाची धाव संख्या 2/16. खेळेल फलंदाज राईट आर्म होत विकेट. आणि हा पुन्हा या सलग दुसरा षटकार. जर सलग 3 षटकार मारले सन्मान्य जयवंत पाटील 500 रुपयाचं रोख पारितोषिक कॅश. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 22-22. शेवटी क्रिकेट आहे बघूया. जर तरच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसताना हा सलग दुसरा षटकार बघूया. अप्रतिम फटका, नेत्रदीपक टायमिंग, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, पुल केला, तोलून मापून मारेला हा षटकार. संघाची धाव संख्या झाली 22-22. जिंकण्यासाठी तब्बल अजून 36 धावांची गरज. 19 मध्ये 36. 19 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 36 रन्स. अतिशय चांगलं क्रिकेट बघूया. मदमस्त वातावरण, काश्मीरी मखमली गुलाबी थंडीमध्ये सपाळे गावामध्ये बघूया. माकणे गावामध्ये नूतन नगर.
गोलंदाज तयार, बॉलिंग मकर, आगामी चेंडू. आणि हा या सलगती षटकार बघूया आणि हा चेंडू हवेमध्ये. जबरदस्त लॉंगॉनला बघूया, फटका होता परंतु उंची कमी, लांबी जास्त, अशा प्रकारे फलंदाज बाद होईल आणि संघाला बसेल तिसरा हात. थर्ड विकेट्स बॅक टू द पॅव्हिलियन. गटाडी वल्ली गेली, गाशा गुंडाळला गेला, बाजार उठवला गेला. तिसरी विकेट तंबूच्या दिशेनं मार्गस्थ रवाना. मार्गात क्रमांक 3/22. नवीन फलंदाज डीजे वाजवा, आगरी खवळला. वाघ महाराष्ट्राची शान हाय आगरी दादा. दिसाय दिसते भोळ तरी समजून सारे साधा. चारी दिशी हाय दरारा आमचा पुन्हा. धन्यवाद. जबाबदारी बघूया, चांगली धून बघूया. आगरी कोळी लोकांच्या जीवनावर एक जबरदस्त धडाडीचं कार्य आमचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, ते खजिनदार असतील, और तमाम कार्यकारी पदाधिकारी. तर स्वप्नील पाटील बेरवाडीचा दुसरा डॉन, पहिला डॉन बसले दुबईमध्ये. डॉन टू 11 संघाचे विशाल पाटील बघा, त्यांचं नाव घेतलं, विशाल पाटील यांचं आगमन झालं. याला म्हणतात कपिला षष्टीचा योग, दुग्ध शर्करा योग. तर 3 षटक संघाची धावसंख्या 3/22. 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 18 बॉल्स. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं समीकरण, इक्वेशन, टार्गेट, आवक, सरासरी, उलाढाल बघूया. 18 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 36 रन्स. आता प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न दोन्ही संघाचा एक जबरदस्त या ठिकाणी आविष्कार, चमत्कार साक्षात बघूया. चौथा षटक, गोलंदाज बॉलिंग मार्ग तयार, गोलंदाजच्या भोळ्यावर, रॅम्पवर, उंबट्यावर तयार. 18 मध्ये 36. अतिशय रंगतदार सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा, मेंदू सुन्न करणारा, रोमहर्षक, रोमांचक, नाट्यमय सामना. आणि प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी आमच्या काका हलवाई यांच्याकडून बाकरवडी, सोनपापडी, नंतर आम्हाला पाठवा पुरणपोळी. म्हणजे आम्ही अजून नाव घेणार, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. चौथा षटक, पहिला चेंडू. एक धाव मिळेल बघूया. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धाव संख्या 23 वर. 3/23. सद्यस्थिती, विद्यमान अवस्था, वास्तविक स्थिती. हाय व्होल्टेज मुकाबला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. संजय घरे ज्याने मागच्या षटकामध्ये फक्त 3 धावा, 1 बळी. अतिशय चांगली भेदक मारा, जालिम जलाल मारा, विषारी मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. पुन्हा एकदा तयार. ज्याचं दुसरं षटक संघाच्या वतीने, चौथं षटक राईट नाम होते विकेट. पंतांच्या डाव्या अंगाने तयार. हो काय गोलंदाजी बघूया. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, भेदक मारा, प्रक्षुब्ध मारा, पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावाला लागलेली खेळ, आळा, अडथळा, अटकाव, मज्जा, पाय बंद, धावसंख्या स्थगित, स्थिमित, कोणती स्तंभित, शांत, स्थिर, हलचाल, धावसंख्या 23. 3/23. 23 for 3. 2 3. राईट आर्म होते विकेट मिस्टर संजय. आणि हा चेंडू बॅकफुटला गेला बघूया. हे चेंडू हवेमध्ये, यस पॉइंटला गेल बाद. टायमिंग चुकलं गेलं बघूया. आणि अशा प्रकारे जाळ्यात फसला आणि चौथ्या फेकेचा बदन, चौथ्या फेकेचा प्रभात. 4/23. आमचा कुणाला नाही भिणार. चारी दिशी हाय दरारामचा, कुणाला नाही भिणार, कुणाच्या बापाला नाही भिणार. धन्यवाद. बघूया. आणि नवीन फलंदाज बघूया. ही गाजराची पुंगी कशी काय वाजते. खेळण्यासाठी तयार, कारण संघाला तारक के मारक, साधक के बाधक, घोडा मैदान जवळ. दुसरी गाणी पण जरा लावा, त्याच्यानंतर आम्ही बोलतो. चॉईस देतो, कारण आमचं एक कॉकटेल असतं. डीजे ऑपरेटर तर नशीब तो भूत नाही काळा, ज्याला म्हणतात काळी वडारी रंबाई मिस्टर गोट्या. दिवसाला 1200 घेणारा गोट्या 12 झाला. चालीमध्ये राहणारा गोट्या टॉवरमध्ये राहायला गेला.
तर बॉलिंग मार्ग तयार, चौथा षटक आगामी चेंडू. बारा हजाराचा गोट्या, 10,000ची रेशमा मेकर. साला आयोजकांनी पैसे आणायचे कुठून? चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. आणि हा चेंडू पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघूया. अप्रतिम पटका, चेंडू राहील लंगॉनच्या दिशेनं आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धावांचा विस्तार, धावांची उत्पत्ती, धावसंख्या 3 बाद 25, 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, 4 बाद 25. आणि फलंदाज बाद झाला असता बघूया. पुन्हा एकदा परतवून लावलं, 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 26. लीग सामना बरोबर सुटल्या दोन्ही संघांना समान गुण देण्यात येतील व प्लेऑफचा सामना बरोबर सुटल्या सुपर ओव्हर, तसेच सुपर ओव्हर बरोबर सुटला पुन्हा सुपर ओव्हर. 4-5 खेळ म्हणजे साला आम्ही तर मच्छरत मरतोय. 13-32, 30 balls to go, require 32 runs. 13 चेंडू 32 धावांची गरज. पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ऑफ द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा स्टेअर केला बघूया. चेंडू केला बॅकवर्ड गलीच्या दिशेने, 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली, धावांना आकार, चालना दुजोरा मिळते. संघाची धावसंख्या 4 बाद 27, 27 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. जिंकण्यासाठी अजून तब्बल 31 धावांची गरज. 12 मध्ये 31 म्हणजे 15.50 म्हणजे 15.5 धावांचं टार्गेट. अतिशय रंगतदार सामना. शेवटी क्रिकेट आहे बघूया. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्क. जरी इतण्याला घरी बघा, समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणारी बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. 12 मध्ये 31. नवीन गोलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. 2 तुल्यबल संघामध्ये एक अव्वल सामना बघूया. रंगतदार सामना, पैसे वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातील. जे कोणी मान्यवती ज्ञानकृपा स्टेजवर या. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर काका हलवाई यांच्या भाकरवडी. काका दुकान आहे कुठे? म्हणजे जाता जाता आम्ही घेतले असते विजिट. तर सन्माननीय साखरे गावचे सन्माननीय बबन वजे आणि आदरणीय श्रीधर वजे, पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण आलात, आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सस्नेह स्वागत. आपणास विनंती आहे आपण कृपया स्थानापन्न व्हावं. 12 मध्ये 31, 31 सुपर ओव्हर. पुन्हा एकदा दोन्ही संघाला विनंती करतोय, जर सामना सुपर ओव्हर ती पण जर इक्वल झाली पुन्हा सुपर ओव्हर. पुन्हा एकदा तयार, बॉलिंग मार्क, नवीन गोलंदाज कौस्तुभ. प्रमोदजी शेडगे यांचं तंत्रशुद्ध समालोचन. आणि हा पहिला चेंडू येस आउटसाइड द ऑफ स्टंप. दिशाहीन चेंडू बघूया. पंचांचा 1 धावेचा इशारा. अतिशय खराब चेंडू, नासका चेंडू, नरकातला चेंडू. 1 धावेचा इशारा, संकेत, निर्वाळा, धावा, समर्थन, अनुमान, आदमास 1 धाव मिळते. 1+1 2 धाव मिळते. धाव संख्या 29, 29 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट, 4 बाद 29. षटक क्रमांक 5 प्रगती पदावर. कौस्तुभ तयार, राईट आर्म ऑफ द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा या समय सूचक मारा, समयबद्ध मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. चेंडू राहिला खाली, बॅट गेली वरती आणि डॉट बॉल. 10 मध्ये 29 म्हणजे 2.90. 90 म्हटलं की भीती वाटते, देशी बरोबर पळून जायचे. आणि हा फुलटा चेंडू बघूया, लेफ्ट केला बघूया, जबरदस्त टायमिंग. आणि हा षटकार, अप्रतिम टायमिंग. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला, जबरदस्त टायमिंग भिरकावून दिला बघूया. लेफ्ट केला चेंडू सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी दमदार स्ट्रोक, वज्र टोला, भीम टोला, माथाडी फटका, वडारी फटका. थर्ड अंपायर प्लीज. थर्ड अंपायर चांगला पाठवा, धरून बांधून मुसलमान नको. ज्याला माहिती आहे क्रिकेटची, कोण त्यांची आमची ओळख आहे. मिस्टर मुन्नाजी पठाण, अतिशय चांगलं पंचगिरी. मोदी चुकल हे चुकणार नाही, ते आणि ते पुत्रन आणि जय पवार. तर मुन्नाजी पठाण
थर्ड अंपायर बघूया, कारण सामना अतिशय रंगतदार अवस्थेत आहे. अकरा मध्ये 22. दोन्ही संघाला विनंती असेल तर सामना बरोबर सुटला त्याच्यानंतर सुपर ओव्हर राहील, कारण लीगच्या मॅचेस आहेत. बघूया, आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. 7 दिवस चाललेली अतिशय चांगली स्पर्धा. अग्री प्रीमियर लीग, तमाम पालघर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू, हा सगळे हॉलमार्कचे दागिने आहेत. हॉट हॅपन. दरम्यान उरमावली गावचे सन्मान्य दिलीप घरतजी यांना विनंती, आपण स्टेजवर स्थान बनावं. दिलीपजी घरत या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून देवानंदजी वजे यांचे पिताश्री सन्मान्य कृष्णा वजे, सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक आहे. शेवटी क्रिकेट आहे म्हणून म्हणतात की हौशेला मोल नाही. बस बस नमस्कार. बोला, या काय म्हणता, बरं आहे ना? हे नो बॉल ते नाही असं त्यांचं मत.
फक्त कमिटीचे मेंबर प्लीज, बाहेरचे कोणी समर्थक नको प्लीज. जे निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल, कारण सर्व आपल्या समाजाची स्पर्धा आहे. प्लीज जरा सहकार्य करा, प्लीज जरा सहकार्य करा प्लीज, कारण स्पर्धा ही आपल्या आगरी समाजाची आहे. कारण पालघर जिल्ह्यामध्ये पहिलं म्हणजे जगाच्या पाठी पहिली एवढी मोठी स्पर्धा मी बघतोय माझ्या जीवनामधली. आगरी प्रीमियर लीग 2021 हे भव्य दिव्य आयोजन. नामवंत संघाचा तब्बल 14 संघ या स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावत आहेत आणि क्वालिटी पंच तसेच क्वालिटी समालोचक. तर सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्व विलास भास्कर पाटील सन्मान्य भाडुलचे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य पुन्हा एकदा या स्पर्धेत आपलं हार्दिक स्वागत असेल. असेच दानशूर व्यक्तिमत्व मी पाहतोय बघूया या स्पर्धेसाठी. आणि मगाशी ज्यांनी 1 लाखाचं जबरदस्त योगदान वाढदिवसाचं औचित्य साधून, याला म्हणतात आगरी समाजाची माणुसकी. स्पर्धेला यथोचित योगदान देणारे तमाम आगरी बांधव पालघर जिल्ह्यामधील एक दानशूर व्यक्तिमत्व. कृपया प्लीज कोणीही बाहेर ते समर्थक असतील बाहेरचे येऊ नका प्लीज, फक्त कमिटी निर्णय घेईल. कृपया बाहेर व्हा प्लीज, प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंचांचा निर्णय म्हणजे काल्या दगडावरची रेघ. धन्यवाद. झालं ना महाविकास आघाडी स्थापन. प्लीज बाहेर जा प्लीज. प्लीज बाहेर या, बाहेर व्हा प्लीज. सामना चालू करा प्लीज. अंपायर्स प्लीज स्टार्ट द गेम. विशाल विशाल प्लीज. सामना चालू करा प्लीज, कारण बरेच सामने बाकी आहेत, कारण फायनली महत्वाची असते प्लीज. तीच जर 2 षटकात मजा निघून जाईल. कारण हा शेवटचा दिवस आहे. अतिशय भव्य दिव्य आयोजन. जसे 6 दिवस आम्हाला सहकार्य केला प्लीज. सर्व उर्वरित संघाने विनंती करतो प्लीज, त्यांचे समर्थक असतील, त्यांचे कोच असतील, मालक असतील, एक चांगला निर्णय. शेवटचा दिवस वाद नको. 2 मिनिटं बंद ठेवा.
तर सन्माननीय अशोक जगन्नाथ पाटील बहाडोली यांच्या वतीने 1000 रुपये, तसेच सन्माननीय नाना सुकूर त्या संघाला फक्त 2 मिनिटं देण्यात येतील. 2 मिनिटात आपण निर्णय घ्या, त्याच्यानंतर मग कमिटी निर्णय घेईल. प्लीज ज्यांनी हे मैदान सोडलेलं त्या संघाला एक विनंती करतो, प्लीज आपल्याला 2 मिनिटं परत आले. तरुणा तुमचं अभिनंदन. काल गाढवाचे पाय धरले, आज तुमचे धरतो. आणि एक असं बघूया, संघ मालकाने जे अंपायर ठेवले, प्लीज जे संघाचे 14 संघाचे मालक आहेत त्यांनी अंपायर नियुक्त केले, प्लीज त्यांच्यावर तुम्ही असं गालबोट लावा. त्यांच्यावर म्हणून म्हणतो फोकल बांबू ठेवा, न तर चिरका बांबू आपटा. तर सन्माननीय नाना सुकूर केनी भाडोलीचे यांच्या वतीने 500 रुपये, तसेच सन्माननीय बमन नामदेव वजे साखरेगावचे यांच्या वतीनं 510 रुपये. आणि सलग जर 3 षटकार मारले तर 3000 रुपये, सलग 6 षटकार मारले तर रुपये 5000 कोण आहेत स्पॉन्सर पुरस्कृत. दादा तुम्ही बाजूला मॅच बघू, तुमचं ढोंगर बघू, बाजूला आम्हाला दिसलं पाहिजे का नको. अकरा चेंडू आणि 22 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना बघूया. ज्यांना कोणाला या स्पर्धेसाठी चला सामना चालू करा प्लीज. 11 मध्ये 22 धावांची गरज. 11 balls to go, require 22 runs. चला सामना चालू करा प्लीज. तर धन्यवाद देतो बघूया संघाला. बघूया ज्यानं पंचांचा आणि कमिटीचा निर्णय मान्य केला, पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपल्याला. असंच आपलं टीम स्पिरिट ठेवा, आपलं टेम्परामेंट ठेवा, जेणेकरून या स्पर्धेला गालबोट लागणार नाही. प्लीज 11 मध्ये 22 धावांची गरज. श्री सद्गुरू कृपा आणि क्रशर अभिजित गिनी खराट तारा आणि रुपेश चौधरी यांच्याकडून लगातार 3 शिक्ससाठी 3000 रुपये आणि सलग 6 षटकांना मारले तर रुपये 5000 रुपये. प्लीज अशी जबरदस्त ऑफर. आणि हा फ्री हिट प्रत्येक सामन्यासाठी जे ऑफर आहे मगाशी 3000 आणि 5000. राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा चेंडू अप्रतिम फटका. येस मॅग्निफिशंट ड्राईव्ह. चेंडू डीपेक्षा लॉंगॉमॅनच्या मधून पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक दरम्यान 2 धावा मिळतील. उर्वरित चेंडू 10 आणि धावा पाहिजे 20. 10 मध्ये 20 धावांची गरज. अटीतटीचा सामना बघूया. जबरदस्त सामन्यामध्ये रंगत, जबरदस्त ट्विस्ट. कृपया दोन्ही संघाचे समर्थक जाऊ नका प्लीज. सामना संपला, कोणीही जिंका, शेवटी आगरी जिंकणार, आगरी हरणार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल, परंतु फटका मात्र शेप असेल. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट, फक्त 1 धाव मिळते. टेंबोडे गावचे सन्माननीय खंडराव पाटील आपण आलात, आपणास विनंती आहे कृपया स्थानापन्न नाव बघूया. अतिशय चांगली स्पर्धा. तमाम आगरी बांधव आणि या स्पर्धेसाठी भरघोस भरीव मदत. तर सन्माननीय श्रीधर नारायण वजे यांच्या वतीनं रोख रुपये 500 रुपये. धन्यवाद, मंडळ आभारी आहे.
तर गोलंदाज तयार बघूया कौस्तुभ. तब्बल हा सामना 1.5 तास चालला जवळजवळ. आणि अजित गावड यांनी उभारणी जे मैदान म्हणजे सजवलं बघूया. धन्यवाद देतो अजित गावड. आपल्याला राम मंदिराचा कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं, कारण बघा मैदान कसं तयार केलंय. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. संघाच्या वतीनं 5वं षटक. गुमरो भाऊजी राईट ऑफ द विकेट. कारण हा मेसेज दिला डॉनने, कारण डॉनचा शब्द म्हणायला पाहिजे तर आमचे जायचे वांदे होतील. आठ चेंडू आणि 19 धावांची गरज. 8 balls to go, required 19 runs. 8 चेंडू 19 धावा. राईट आर्म ऑफ द विकेट. 5वं षटक आगामी चेंडू. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक्स. काय फटका आहे बघूया, काय टॅलेंट आहे. आणि हा चौकार दमदार स्ट्रोक, मॅग्नाफिशियंट ड्राईव्ह बघूया. अनुपम अप्रतिम लावण्य सुंदर गोंडस विलोभनीय विस्मयकारक चमत्कारिक स्तुत्य फटका, मॅग्नाफिशियंट ड्राईव्ह. 4 धावा मिळतील. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी इन द 5th ओव्हर. 7 मध्ये 15. पुन्हा एकदा कमबॅक करतो बघूया, कारण सामना हा दोलायमान त्रिशंकू अवस्थेत बघूया. अजूनही मॅच बॅलन्स आहे. 7 चेंडू 15 धावांची गरज. जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर. आणि हा यस नेऊन ठेवला षटकारासाठी. अतिशय जबरदस्त टायमिंग, जबरदस्त ऑन ड्राईव्ह. लॉंगॉनच्या डोक्यावरून भिरकावून दिला, लॉफ्ट केलाय. आणि हा दमदार स्ट्रोक्स, अपरांती फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलोडियस 6, मॅसिव्ह 6. आणि संघाच्या वतीने शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. 6 मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक करते बघूया. अतिशय 50-50. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 9 चेंडू आणि 6 मध्ये 9. आणि शेवटचा गोलंदाज. याच्यानंतर मातोश्री सरपाडा. कृपया दोन्ही संघांना तयार राहायचे आणि त्यांना लढेल विपक्ष बनाम प्रतिस्पर्धी विरुद्ध संघ शौर्य वॉरियर्स भामटपाडा. नावले भारी भारी आहेत, मला आम्हाला देखील सुचत नाही. तर शेवटचं षटक बॉलिंग मार्क तयार. शेवटचा गोलंदाज चेतन. चेतन 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. मुन्नाजी पठाण असतील, अजित पुत्रन असतील, जय पवार असे नामवंत पंच, महाराष्ट्राच्या फळीमधले एक नामवंत पंचांची टीम, ज्या मालकांनी टीम नियुक्त केल्या बघूया प्लीज. याच्या पुढे असा कुठलाही आरोप अथवा एखादा शेवटी माणूस आहे. सचिन तेंडुलकरला 17 वेळा फुकटचा आउट दिला काळ्याने. स्टीव्ह बकनार दुसरा गोट्या. शेवटचा षटक प्रगती पदावर. आणि हा पहिला चेंडू यस टॅप केला, चेंडू पुश केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटवला बघूया. 1 धाव मिळते. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट. काय रनिंग बिटवीन द विकेट बघूया. 2 धाव मिळतील. उर्वरित चेंडू 5. आणि हा पुन्हा एकदा धावा पाहिजे कमी. आणि अशी फिल्डिंग म्हणजे आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. चेंडू राहिले 5, धावा पाहिजे 6. 4 balls to go, required 6 runs. शेवटचं षटक प्रगती बदार बघूया. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट पॉइंट, लॉंग ऑफ. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल बघूया. आणि 1 धाव मिळते बघूया.
54, 4 धावांची गरज. टोटल संघाची धाव संख्या 54. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 5 रन्स. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हर. सुपर ओव्हर जर इक्वल मध्ये झाली पुन्हा एकदा सुपर ओव्हर. निर्णायक षटक. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जे कोणी मान्यवर असतील, सिनियर सिटीजन असतील, त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या. हो, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. यस, चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारे घ्या करते एसटी रक्षक. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 बॉल्स टू गो, नीडेड 5 रन्स फॉर विक्ट्री. अतिशय रंगतदार सामना. दोन्ही संघ तुल्यबल, दादा संघ आमने सामने. शेवटी घोडा मैदान जवळ बघूया. जबरदस्त ईर चुरस, जबरदस्त कॉम्बिनेशन. 3 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 5 रन्स. अग्री प्रीमियर लीग 2021 हा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा हा थरार. आणि हा पुन्हा या सॅकॉट लाईन भूमिका बघूया. 8 कॅच, अप्रतिम झेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बघूया. वास्तविक हा फटका देखील चांगला होता, तितक्याच सपाईनं अप्रतिम झेल, मॅग्निफिशंट कॅच, जबरदस्त झेल. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज. नवीन फलंदाज. तर झेल घेतला बघूया, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बघूया. अतिशय चांगला झेल, अप्रतिम फटका, नेत्रदीपक होता, तितक्या सपाईनं अप्रतिम झेल. 2 बॉल्स टू गो, नीडेड 5 रन्स. ज्यांनी सलग 6 दिवस अतिशय आपल्या ओघवत्या भाषेत अक्कलित समालोचन बघूया. शुद्ध मराठी कशी असते, तंत्रशुद्ध समालोचक आमचे प्रमोदजी शेडगे असतील. संपूर्ण महाराष्ट्राचा बुलंद आवाज. मनोज पाटील ना. अच्छा अच्छा, ओके ओके. तर आमचे कमिटीचे कॉमेंटेटर सन्माननीय मनोज पाटील याच्यानंतर करतील बघूया. आणि हा पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल, पुन्हा एकदा ट्विस्ट आणि अतिशय चांगला नोळ्यांचा गोला बघूया. इज ऑन हॅट्रिक. 2 चेंडू मध्ये 2 बली बघूया. आणि उर्वरित चेंडू शेवटचा धावा पाहिजे, कंपल्सरी 5. जर इक्वल झाली तर सुपर ओव्हर. आणि नवीन फलंदाज. काय सामना झाला बघा. बघा, तुम्ही कमीपणा घेतला, फायदा असा असतो. जरा बाजूला प्लीज. बँड पथक प्लीज. दादा यो सामना याच्यावर दोन्ही 2.5 कांदे होते का. हा नवरा बायकोचं भांडण नाही, म्हणून याच्यामध्ये पडायचं नाहीये. उद्या एकामेकाच्या गळ्यात गले घालतील. सकाळी बायकोला झोडपायची, संध्याकाळी तिला पाणीमध्ये चौपाटीवर न्यायचं. शेवटचा चेंडू 5 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. शेवटचा षटक, शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी टू गो. आता डॉन नक्की कोणाच्या बाजूने. डॉन 2 राईट नाम हो द विकेट, लास्ट डिलिव्हरी. आणि हा पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघूया. चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेनं. शेवटी कमीपणा घेतला बघूया आणि त्यांना फायदा झाला. जर परत गेले असतं काय झालं असतं बघूया. आणि अशा प्रकारे कोणी उन्माद करू नका प्लीज, कोणी आतमध्ये जाऊ नका प्लीज, कारण सर्व आपले आगरी बांधव आहेत बघूया. आणि याच्यानंतर समालोचन करते आमचे मनोज पाटील. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. मी पुन्हा येईन, पुन्हा येईन. वागणे को
चला दोन्ही संघाचे खेळाडू चला मैदानाचा ताबा घ्या. भामटपाडा क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मातोश्री टायगर सरपाडा आपण 2 सलामीचे फलंदाज पाठवा. JVR तेंबोडचे खेळाडू आणि समर्थक चला आपण मैदानाचा ताबा सोडा. आदरणीय सन्माननीय तुकारामजी किणी साहेब त्यांच्या समवेत सुभाषजी किणी साहेब इथे उपस्थित आहेत. भाडोलीवरून खास या सामन्याचा आनंद घेण्यासाठी त्यांचा आम्ही व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुदेशजी पाटील साहेब आहेत, जगदीश पाटील साहेब, कल्पेशजी कडू साहेब, राजू कडू साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर या.